नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझे यूट्यूब चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मॅथमॅटिक्स पार्ट सेकंड 12th त्यामधला जो 4th नंबरचा चॅप्टर आहे आपला डिफायनाइट इंटिग्रेशन। डिफायनाइट इंटिग्रेशन मधला एक्सरसाइज 4.2 मधला क्वेश्चन नंबर 3 मधला 9 नंबरचा सब क्वेश्चन पाहणार आहोत। इथून या व्हिडिओमध्ये आपण 9 to 15 असे पूर्ण क्वेश्चन पाहणार आहोत। ठीक आहे, चला पहा काय आहे इंटिग्रेशन। I इज इक्वल्स टू -π/4 to π/4। इथं काय आहे x क्यूब sin टू द पॉवर 4x into dx। पहा हा x क्यूब ॲज इट इज, पण या साइनले याले आपण असं लिहू शकतो sin x टू द पॉवर 4 into dx। sin टू द पॉवर 4x ले sin x टू द पॉवर 4 into dx। मग आता आपल्याला चेक करावं लागते आपल्या कुठल्या प्रॉपर्टीमध्ये बसते हा बसते -a to a f of x into dx। आता चेक करायचं फंक्शन ऑड आहे की इवन आहे। तर मग पहा फंक्शन काय आपल्याकडे फंक्शन आहे f of x इक्वल्स टू x क्यूब इंटू sin x टू द पॉवर 4। मग चेक करायचं पहा f of -x इक्वल्स टू -x टू द पॉवर 3 sin of -x टू द पॉवर 4। आता कधी तुम्ही चेक करा जर समजा नेगेटिव्हचं एखाद्या नेगेटिव्ह फंक्शनची किंवा एखाद्या नेगेटिव्ह डिजिटची पॉवर जर ऑड असेल तर तो नेगेटिव्ह राहते, म्हणजे इथं काय राहील -x क्यूब। बट इन केस ऑफ साइन ऑफ मायनस थिटा काय राहते -sin थिटा, म्हणजे इथं काय राहील -sin x टू द पॉवर 4। पण याची पॉवर इवन आहे तर हा पॉझिटिव्ह होणार, म्हणजे x क्यूब sin x टू द पॉवर 4, म्हणजे इथं काय राहील -x क्यूब sin टू द पॉवर 4x। हा झाला आपला f ऑफ -x, म्हणजे फंक्शन काय आलं आपलं ऑड आलं, म्हणजे f ऑफ -x इक्वल टू -f ऑफ x आलं। देअरफॉर इथं देऊन द्यायचं द फंक्शन इज ॲन ऑड फंक्शन। देअरफॉर जर फंक्शन ऑड असेल तर काय राहते इंटिग्रेशन -π/4 टू π/4। इथं काय आहे x क्यूब sin टू द पॉवर 4x इंटू dx इक्वल टू 0। हे झालं तुमचा पहिल्या नंबरचा क्वेश्चन। आपण जाऊ 9 नंबरचा क्वेश्चन 10व्यावर। चला नेक्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे आपला। या क्वेश्चन मध्ये काय करायला लागेल आपल्याला लॉग ऑफ x+1 अपॉन x² + 1 इंटू dx असा क्वेश्चन आहे। या क्वेश्चन मध्ये आपल्याला सबस्टिट्यूशन करावं लागते। मी पुट करतो पुट x इक्वल टू tan t। चला हा t जरा चांगला नाही वाटून राहिला, आपण tan थीटा घेऊ। इथं व्हेरिएबल काय घ्या तुम्ही tan थीटा। x इक्वल टू tan थीटा घेतला तर याचा डेरिव्हेटिव्ह येणार dx इक्वल्स टू sec² थीटा इंटू d थीटा। हा झाला याचा डेरिव्हेटिव्ह। बट व्हेन वी कॅन बी चेंज अवर व्हेरिएबल और वी कॅन बी सबस्टिट्यूट एनीथिंग, देन वी ऑल्सो चेंज द लिमिट्स, म्हणजे आपल्याला लिमिट बी चेंज करावं लागते इथं। म्हणजे पहा व्हेन x इक्वल टू 0 देन t इक्वल टू काय येणार 0। व्हेन x इक्वल टू 1 देन t इक्वल टू π/4। तुम्ही चेक करसान कसे आले हे तर, कारण की मी तुम्हाला शिकवलं आहे याच्या आधी। मग I इज इक्वल्स टू काय येणार 0 टू π/4 लॉग ऑफ tan थीटा प्लस 1 एक्सच्या ठिकाणी, आणि इथं tan² थीटा प्लस 1 इंटू dxच्या ठिकाणी काय येणार sec² थीटा इंटू d थीटा। चला पाहू आपण इंटिग्रेशन 0 टू π/4 ॲज इट इज लॉग ऑफ, याला मी फक्त काय करतो 1 प्लस tan थीटा असं उलट लिहितो, बाकी काहीच नाही। tan² थीटा प्लस 1 होते sec² थीटा इंटू इथं होणार sec² थीटा इंटू d थीटा। पहा sec² थीटा कॅन्सल। इंटिग्रेशन 0 टू π/4 लॉग ऑफ इथं काय आलं 1 प्लस tan थीटा इंटू d थीटा। पहा 1 प्लस tan थीटा इंटू d थीटा इथपर्यंत आपण आलो। समोर काय करता येते पहा इथं जे प्रॉपर्टी आहे 0 to a f of x into dx काय असते 0 to a f of a minus x into dx। या a मधून जो व्हेरिएबल असेल x असो थीटा असो t असो बीटा असो काही असो ते आपल्याला काय करावं लागते सबट्रॅक्ट करावं लागते। देअरफॉर I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 टू π/4 हा लॉग ऑफ इन ब्रॅकेट 1 प्लस tan ऑफ π/4 मायनस थीटा येणार अकॉर्डिंग टू प्रॉपर्टी आपल्या। मग पहा I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू π/4 लॉग ऑफ पहा 1 प्लस tan ऑफ, हा दिसते का तुम्हाला हा tan ऑफ π/4 मायनस थीटा, म्हणजे हा आहे tan ऑफ a मायनस b च्या फॉर्म मध्ये, आणि tan ऑफ a मायनस b चा फॉर्म्युला असते tan a मायनस tan b अपॉन 1 प्लस tan a इंटू tan b, हा असा फॉर्म्युला असते। मग इथं येईल 1 प्लस tan ऑफ 1 प्लस इन ब्रॅकेट वर हा 1 आणि हा प्लस tan π/4
इंटू टॅन पाय बाय फोर प्लस मायनस टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन पाय बाय फोर इंटू टॅन थिटा. जे टॅन ऑफ ए मायनस बीचा फॉर्म्युला आपला लागला. मग टॅन ऑफ ए मायनस बीचा फॉर्म्युला लागल्यानंतर आणखीन एक गोष्ट आपल्याला माहित पाहिजे की बुवा टॅन पाय बाय फोर ची व्हॅल्यू राहते 1. म्हणजे इथे येईल आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू पाय बाय फोर लॉग ऑफ इन ब्रॅकेट 1 प्लस 1 मायनस टॅन थिटा अपॉन 1 प्लस 1 मल्टिप्लाइड बाय टॅन थिटा. त्यानंतर पुढे आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू पाय बाय फोर लॉग ऑफ इन ब्रॅकेट पहा याच्या खाली काही नाही म्हणजे 1 आहे. आता याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं आपण 1 मल्टिप्लाइड बाय 1 प्लस 1 मल्टिप्लाइड बाय टॅन थिटा काय राहते 1 मल्टिप्लाइड बाय टॅन थिटा राहते फक्त टॅन थिटा. म्हणजे इथं पहा 1 मल्टिप्लाइड बाय 1 प्लस टॅन थिटा 1 प्लस टॅन थिटा ॲज इट इज मायनस साइन ॲज इट इज प्लस साइन ॲज इट इज 1 मल्टिप्लाइड बाय 1 मायनस टॅन थिटा 1 मायनस टॅन थिटा ॲज इट इज अपॉन खाली काय 1 मल्टिप्लाइड बाय 1 प्लस टॅन थिटा 1 प्लस टॅन थिटा. पहा हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह टॅन थिटा आणि पॉझिटिव्ह टॅन थिटा कॅन्सल आणि हा 1 प्लस 1 किती होणार 2. देअरफॉर आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 0 टू पाय बाय फोर लॉग ऑफ इन ब्रॅकेट 2 अपॉन 1 प्लस टॅन थिटा इंटू डी थिटा. इथपर्यंत आपण आलो. लॉग ऑफ 2 मायनस लॉग ऑफ 1 प्लस टॅन थिटा. पहा दिसते काय लॉग ऑफ एम अपॉन एनच्या फॉर्म मध्ये लॉग ऑफ एम अपॉन एन काय असते लॉग ऑफ एम बाय एन लॉग ऑफ एम मायनस एन. आय इज इक्वल्स टू इथं होणार इंटिग्रेशन पहा इंटिग्रेशन 0 टू पाय बाय फोर लॉग 2 मायनस लॉग ऑफ 1 प्लस टॅन थिटा लॉग ऑफ टॅन थिटा. आता काय करसान फक्त याला इंटिग्रेशन वाटून देसान दोघायला इंटिग्रेशन वाटून द्या. पहा इथं बसते का नाही बसत. चला थोडंसं इकडे साईडनं मोडतो हे लिहून घेसान तुम्ही. पहा दोघायला इंटिग्रेशन वाटून द्या आणि आन्सर काढू आपण काय येणार तर आय इज इक्वल्स टू पहा आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 टू पाय बाय फोर लॉग 2 मायनस इंटिग्रेशन ऑफ 0 टू पाय बाय फोर पहा 0 इंटू डी थिटा मायनस इंटिग्रेशन 0 टू पाय बाय फोर लॉग ऑफ 1 प्लस टॅन थिटा लॉग ऑफ 1 प्लस टॅन थिटा. पण लॉग ऑफ 1 प्लस टॅन थिटा पहा दिसते इथं लॉग ऑफ 1 प्लस टॅन थिटा. याला जर इक्वेशन 1 पकडला आपण न तर हे इकडे आहे आयची व्हॅल्यू. म्हणजे याला काय लिहू शकतो आपण डायरेक्ट आय इंटू डी थिटा. आय इज इक्वल्स टू लॉग 2 कॉन्स्टंट आहे तो काढला बाहेर इंटिग्रेशन 0 टू पाय बाय फोर इंटू डी थिटा मायनस आय. इकडे आय आहे पहा इकडे निगेटिव्ह मध्ये आहे इकडे गेल्यानंतर ऍडिशन मध्ये आय प्लस आय इज इक्वल्स टू log 2 as it is derivative of integration of theta d theta is theta and 0 to pi by 4 limit as it is. त्यानंतर समोर पहा twice I is equals to log 2 into आता लिमिट पुट करा काय येणार pi by 4 minus 0. पुढे चला पहा twice I is equals to pi by 4 into log 2. I is equals to pi by 2 into log 2 इंटू 1/2 हा इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे तिकडे गेल्यावर कशात जाईल डिव्हिजन मध्ये. मग पहा 2 to the 4 म्हणजे काय फायनल आन्सर आय इज इक्वल्स टू पाय बाय 2 to the 4 पाय बाय 4 इंटू लॉग 2 हे याचं फायनल पाय बाय 4 आहे इथं पाय बाय 4 मल्टिप्लाय बाय 2 8 पाय बाय 8 इंटू लॉग 2 हे झालं याचं फायनल आन्सर. तुमच्या बुकमध्ये आन्सर चुकलाय तुमच्या बुकमध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे. हे आन्सर एकदम व्यवस्थित आहे एकदम बरोबर आहे काही चुकलं नाही आपली गॅरंटी. चला पुढचा क्वेश्चन. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे. या क्वेश्चन मध्ये काय करायला लागेल सगळ्यात पहिले न्यूमरेटरला आपण डिनॉमिनेटर वाटून देऊ. मग आय इज इक्वल्स टू थांबा एक मिनिट पेन पहा आय इंटिग्रेशन ऑफ आय इज इक्वल्स टू -1 to 1 x क्यूब अपॉन अंडर रूट ऑफ x square plus 4 into dx plus integration of -1 to 1 2 upon under root of x square plus 4 into dx. I is equals to I1 plus I2. I is equals to I1 plus I2 भेटला. आपण सगळ्यात पहिले I1 सॉल्व करू नंतर I2 सॉल्व करू आणि नंतर I ची व्हॅल्यू काढू. पहा इंटिग्रेशन ऑफ I1 इज इक्वल्स टू -1 to 1 x क्यूब अपॉन अंडर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 4 इंटू dx x स्क्वेअर प्लस 4 इंटू dx. पहा -a to a या फॉर्म मध्ये आहे चेक करावं लागते आपल्याला ऑड फंक्शन आहे की इवन फंक्शन आहे. तर
पाहून घेऊ आपण. पहा एफ ऑफ एक्स काय आपल्याकडे, एफ ऑफ एक्स इक्वल्स टू एक्स क्यूब अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4. मग पहा एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल्स टू मायनस एक्स क्यूब अपॉन अंडर रूट ऑफ मायनस एक्स स्क्वेअर प्लस 4. मग चेक करा. पहा मायनस एक्स क्यूब काय येणार, फक्त मायनस एक्स क्यूब अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर, मायनस एक्सचा स्क्वेअर काय येईल एक्स स्क्वेअर प्लस 4. म्हणजे काय आलं आपल्याकडे, पहा चेक करा इथं, थांबा इथं दाखवतो. पहा काय आलं आपल्याकडे की बा एफ ऑफ मायनस एक्स, एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल्स टू मायनस एफ ऑफ एक्स, मायनस एफ ऑफ एक्स म्हणजे फंक्शन काय आलं आपल्याकडे निगेटिव्ह आलं, फंक्शन काय आलं ऑड आलं. देअरफॉर द फंक्शन इज an odd function, ऑड फंक्शन आहे म्हणून देअरफॉर इंटिग्रेशन I1 इज इक्वल्स टू इंटिग्रेशन काय आपल्याकडे -1 to 1 एक्स क्यूब अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4 इंटू dx इक्वल टू काय आला 0. म्हणजे I1 ची व्हॅल्यू आली आपल्याकडे 0. हा झाला आपला I1 सॉल्व. आता आपल्याला I2 सॉल्व करावं लागते. चला आपण करू. I2 इज इक्वल्स टू, पहा I2 आहे आपल्याकडे इंटिग्रेशन ऑफ -1 to 1 हा इथं आहे I2 2 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4 इंटू dx. देअरफॉर 2 बाहेर घेतला. पहा I2 इक्वल्स टू इंटिग्रेशन -1 to 1 2 काढला आपण बाहेर 1 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4 इंटू dx. चला चेक करू आपण. फंक्शन काय आपल्याकडे, फंक्शन एफ ऑफ एक्स इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4. एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल्स टू 1 अपॉन अंडर रूट ऑफ मायनस एक्सचा स्क्वेअर प्लस 4. पहा आता तुम्हाला सांगितलं आहे की बॉ जर कोणतंही फंक्शन निगेटिव्ह आहे तर त्याची पॉवर जर इवन असेल तर ते काय होते पॉझिटिव्ह. म्हणजे काय 1 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4. म्हणजे काय आलं एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स. फंक्शन आलं आपल्याकडे, फंक्शन आलं. देअरफॉर द फंक्शन इज एन इवन फंक्शन आहे म्हणून हे आपल्याला आता पूर्ण सॉल्व करावं लागेल. देअरफॉर I2 पहा I2 इज इक्वल टू काय आहे आपल्याकडे I2 ट्वाइस इंटिग्रेशन ऑफ -1 to 1 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4 इंटू dx इक्वल टू काय होणार, हा 2 जसाचा तसा. पहा हा 2 मल्टिप्लाइड बाय 2 फॉर्म्युल्यातला आपला 2 0 to 1 हा -1 कॅन्सल 0 to 1 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4 इंटू dx हे भेटलं आपल्याला. पहा I1 ची व्हॅल्यू भेटली, I2 ची व्हॅल्यू भेटली. देअरफॉर आता I इज इक्वल टू I1 प्लस I2. I इज इक्वल टू I1 ची व्हॅल्यू 0, I2 ची व्हॅल्यू काय भेटली 2 to 4 इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4. आता या 4ले हा जो 4 आहे की नाही याला आपण 2 चा स्क्वेअर लिहू शकतो, डायरेक्ट लिहू शकतो इंटू dx. I इज इक्वल्स टू 4 इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर इंटू dx. मग सम स्पेशल इंटिग्रल मध्ये हे बसते, कारण सांगतो मी तुम्हाला. पहा एक सम स्पेशल इंटिग्रल आपल्याकडे इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू dx इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस सी. असं एक सम स्पेशल इंटिग्रल होतं. दिसते का तुम्हाला 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू dx इक्वल टू लॉग ऑफ एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस सी. हे लिहून घेसाल साईडनं. पहा याच्यामध्ये बसते ते. मग पाहू आपण काय येते तर I इज इक्वल्स टू 4 इन ब्रॅकेट काय इन मग लॉग ऑफ एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर. आणि सी घ्यायचं काम नाही कारण की लिमिट आहे आपल्याकडे. लिमिट पुट करा I इज इक्वल्स टू 4 इंटू पहिले एक वेळेस 1 पुट करा, एक वेळेस 0 पुट करा. म्हणजे इथे येईल लॉग ऑफ 1 प्लस अंडर रूट ऑफ 1 चा स्क्वेअर किती ते 1 प्लस 2 चा स्क्वेअर 4. हे झालं एक वेळेस. आणि त्यानंतर याच्यामध्ये असते सबस्ट्रॅक्शन. पहा इथे घेतलं सबस्ट्रॅक्शन, खाली लिहितो. पहा सबस्ट्रॅक्शन घेतलं लॉग ऑफ 0 पुट करा. 0 जर पुट केला तर 0 प्लस अंडर रूट ऑफ 0 स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर. म्हणजे काय इन पहा I इज इक्वल्स टू 4 इंटू लॉग ऑफ 1 प्लस अंडर रूट ऑफ 5 प्लस
1 प्लस अंडर रूट ऑफ 5 सॉरी मायनस लॉग ऑफ 1 प्लस अंडर रूट ऑफ 5 मायनस लॉग ऑफ अंडर रूट इथं काय राहिलं फक्त 2चा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झाला तर इथं राहील फक्त लॉग 2 इथं राहते फक्त लॉग 2 कारण की इथं स्क्वेअर आहे 2चा स्क्वेअर आहे हा 0चं काही घेणं नाही 2चा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल तर इथं राहणार I इज इक्वल्स टू 4 इंटू लॉग m मायनस एनच्या फॉर्म मध्ये आहे तर लॉग m बाय n म्हणजे 1 प्लस अंडर रूट ऑफ 5 अपॉन 2 हे याचं फायनल आन्सर एक वेळेस चेक करा आन्सर व्यवस्थित आहे की नाही आपण जाऊ नेक्स्ट क्वेश्चन वरती चला नेक्स्ट क्वेश्चन आहे इंटिग्रेशन ऑफ -a टू a त्याच फॉर्म मध्ये आहे तेच प्रॉपर्टी आपली -a टू a वाली चेक करायचं आहे फंक्शन ऑड आहे की इवन आहे तर फंक्शन घेतलं आपण f ऑफ x इक्वल्स टू x प्लस x क्यूब अपॉन 16 मायनस x स्क्वेअर मग f ऑफ मायनस x इक्वल्स टू मायनस x x च्या ठिकाणी -x प्लस -x होल क्यूब अपॉन 16 मायनस साइन मायनस ऑफ x होल स्क्वेअर हा -x प्लस -x क्यूब काय राहते -x क्यूब हा निगेटिव्ह राहते निगेटिव्ह मल्टिप्लाय पॉझिटिव्ह x क्यूब अपॉन 16 मायनस निगेटिव्हचा काय होणार पॉझिटिव्ह कारण की पॉवर काय आहे आपल्याकडे इवन पॉवर आहे म्हणजे काय होणार x स्क्वेअर याच्यातून जर आपण या दोघांमधून जर आपण निगेटिव्ह साइन बाहेर काढली तर काय राहते x प्लस x क्यूब अपॉन 16 मायनस x स्क्वेअर x प्लस x क्यूब अपॉन 16 मायनस x स्क्वेअर म्हणजे मायनस ऑफ f ऑफ x हे जे f ऑफ मायनस x आहे ना फंक्शन ते काय आलं आपल्याकडे निगेटिव्ह आलं तर फंक्शन विल बी निगेटिव्ह दॅट्स वाय द आन्सर विल बी 0 देअरफॉर द function is an odd function therefore the integration -a to a x plus x cube upon 16 minus x square into dx equal to 0 हे झालं तुमचा आन्सर चला नेक्स्ट क्वेश्चन आहे I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 13 नंबरचा क्वेश्चन आहे 13 0 to 1 t स्क्वेअर अंडर रूट ऑफ 1 मायनस टी इंटू dt पाहू आपण काय करता येते याच्यात सगळ्यात पहिले तर आपली एक प्रॉपर्टी आहे 0 to a वाली हे प्रॉपर्टी बसते म्हणजे t च्या ठिकाणी काय पुट करसान पहा लक्ष द्या इथं येणार I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 पहा काय आहे इंटिग्रेशन एक प्रॉपर्टी आहे इंटिग्रेशन ऑफ 0 to a f ऑफ x इंटू dx इज इक्वल्स टू इंटिग्रेशन 0 to a f ऑफ a मायनस x इंटू dx a मायनस x a ची व्हॅल्यू आहे 1 a ची व्हॅल्यू 1 आहे आणि x ची व्हॅल्यू काय इथं t आहे तर मी इथं येईल 1 मायनस टी होल स्क्वेअर अंडर रूट ऑफ 1 मायनस टी च्या ठिकाणी काय येणार 1 मायनस टी इंटू dt पहा इंटिग्रेशन 0 to 1 मायनस टी ए मायनस बी होल स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आहे ए मायनस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला आपण लहान होतो तेव्हापासून येते आपल्याला a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर मग पहा इथं काय येणार मग a स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 प्लस 2ab म्हणजे 2t निगेटिव्ह सॉरी a मायनस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर म्हणजे 2 आणि प्लस b स्क्वेअर म्हणजे डायरेक्ट t चा स्क्वेअर आता इथं पहा अंडर रूट मध्ये 1 निगेटिव्ह मल्टिप्लाय निगेटिव्ह पॉझिटिव्ह प्लस t इंटू dt हा 1 आणि हा 1 कॅन्सल एक पॉझिटिव्ह आहे एक निगेटिव्ह आहे 1 मधून 1 गेला 0 राहिला 1 मायनस 2t प्लस t स्क्वेअर आता इतर आलं अंडर रूट ऑफ टी इंटू dt या अंडर रूट ऑफ टीला आपण कसं लिहू शकतो 1 मायनस 2t प्लस टी स्क्वेअर टी टू द पॉवर 1/2 इंटू dt पहा हा टी टू द पॉवर 1/2 न पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा पूर्ण ब्रॅकेटला जर मल्टिप्लाय केलं तर इन 0 to 1 टी टू द पॉवर 1/2 मायनस 2t इंटू टी टू द पॉवर 1/2 प्लस टी स्क्वेअर इंटू टी टू द पॉवर 1/2 आणि इंटू dt ॲज इट इज चला नेक्स्ट समोर काय येणार इंटिग्रेशन ऑफ पहा I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ सगळ्याला इंटिग्रेशन नाही त्याच्या आधी एक गोष्ट करू आपण 0 to 1 ॲज इट इज इन ब्रॅकेट हा टी टू द पॉवर 1/2 ॲज इट इज पहा टी टू द पॉवर 1/2 नंतर पहा -2 जसाचा तसा -2 टी टू द पॉवर पहा 1 टी टू द पॉवर 1 प्लस 1/2 पहा 1 प्लस 1/2 काय येईल 3/2 टी टू द पॉवर 3/2 त्यानंतर इथं काय टी टू द पॉवर 2 आणि टी टू द पॉवर 1/2 पहा ए टू द पॉवर m इंटू ए टू द पॉवर n च्या फॉर्म मध्ये आहे तर ए टू द पॉवर m प्लस n म्हणजे 2 प्लस 1/2 पहा 2 प्लस 1/2 काय येते 5/2 म्हणजे प्लस टी टू द पॉवर 5/2 इंटू dt प्रत्येकाला इंटिग्रेशन वाटून द्या प्रत्येकाला लिमिट वाटून द्या आणि बस आन्सर काढा लागते फक्त पाहू आपण काय ते आन्सर तर
आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to 1 t to the power 1/2 into dt -2 कॉन्स्टंट घेतला आपण समोर 0 to 1 t to the power 3/2 into dt प्लस इंटिग्रेशन 0 to 1 t to the power 5/2 into dt 5/2 into dt. चला पुढे आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 काय आहे आपल्याकडे 0 to 1. मग एक्स टू द पॉवर एन च्या फॉर्म मध्ये येणार बुवा आणि एक्स टू द पॉवर एन चा फॉर्म तुम्हाला एकदम एकदम चांगला येते. कसं काय असते एक्स टू द पॉवर एन चं इंटिग्रेशन एक्स टू द पॉवर n+1 अपॉन n+1 प्लस सी. इथं काय येणार पहा टी टू द पॉवर 1/2 + 1 म्हणजे काय होईल टी टू द पॉवर 3/2 अपॉन 3/2 3/2 अपॉन 3/2 -2 इंटू टी टू द पॉवर 5/2 अपॉन 5/2 प्लस टी टू द पॉवर 7/2 अपॉन 7/2. आणि ज्या लिमिट आहेत पहा प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल लिमिट देऊन देतो. पहा लिमिट जे आहेत ना प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल लिमिट देऊन देतो. विसरलो होतो 0 to 1 0 to 1 आणि 0 to 1. चला पुढे आय इज इक्वल टू पहा आणि आता काय होणार 3/2 आहे की नाही हा वरती गेल्यानंतर 2/3 आणि जर इथं लिमिट जर पुट करून दिली 1 - 0 तर 1 ची पॉवर 3/2 - 0 त्यानंतर -2 मल्टिप्लाइड बाय 5/2 आहे ना हा 2 वरती गेला 2/5 लिमिट पुट करून दिली पहा 1 - 1 ची पॉवर 5/2 - 0 प्लस 2/7 1 ची पॉवर 7/2 - 0. चला पुढे जाऊ 2/3 ॲज इट इज 1 ची पॉवर किती घ्या एकाची पॉवर जर तुम्ही 1000 घेसान एकाची पॉवर जर लाख घेसान तरी तो एकच राहणार आहे. मग पहा इथं काय राहील मल्टिप्लाइड बाय 1 0 ची किंमत नाही 2 2 4 -4/5 मल्टिप्लाइड बाय 1 प्लस 2/7 मल्टिप्लाइड बाय 1 म्हणजे 2/3 -4/5 प्लस 2/7 काहीच नाही फक्त याचं तुम्हाला सिम्प्लिफिकेशन करावं लागते. पाहू ना आपण काय येणार 5 मल्टिप्लाइड बाय 2 10 -12/15 प्लस 2/7 ॲज इट इज. चला पुढे आय इज इक्वल टू -2/15 -2/15 प्लस 2/7 याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा पहा -14 प्लस 30/105 105 मग हे 16/105 हे आपलं झालं फायनल आन्सर. चला पहा 14 नंबरचा क्वेश्चन आहे इंटिग्रेशन आय इज इक्वल टू लिमिट ऑफ 0 to π x into sin x into cos square x into dx. पहा आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 to π ॲज इट इज x ॲज इट इज sin x ॲज इट इज. या cos square x ला आपण असं लिहू शकतो cos x त्याचा होल स्क्वेअर इंटू dx cos x त्याचा होल स्क्वेअर x इंटू dx. पहा आपल्याकडे प्रॉपर्टी ऑलरेडी आहे 0 to π म्हणजे 0 to a तर आपण काय करू शकतो a - x म्हणजे π - x इथं करू शकतो जो व्हेरिएबल आहे तो. मग आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 to π मग इथं काय येणार π - x इथं येणार साइन ऑफ π - x इथं येणार इन ब्रॅकेट कॉस ऑफ π - x त्याचा होल स्क्वेअर. हे आपल्या इथपर्यंत आलं. देअरफॉर आय इज इक्वल टू मग इंटिग्रेशन ऑफ 0 to π ॲज इट इज हा π - x हा जो आहे ना π - x ॲज इट इज साइन ऑफ π - थीटा काय होते साइन थीटा होते कॉस थीटा म्हणजे निगेटिव्ह होते की पॉझिटिव्ह होते आपण चेक करू. पहा कार्टेशियन सिस्टीम तुम्हाला माहित आहे कार्टेशियन सिस्टीम घेतली 4 क्वाड्रंट फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ. आता या फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल सगळेचे सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पॉझिटिव्ह असतात आणि या क्वाड्रंटमध्ये साइन आणि साइनचा रेसिप्रोकल कोसेक पॉझिटिव्ह असते बाकी सगळे निगेटिव्ह असतात. मग आता फॉर्म्युले पहा इथं 0 इथं पाय असते π/2 इथं असते पाय इथं 3π/2 इथं 2π एक राऊंड आपला एक सर्कल खतम झाला. मग लक्ष द्यायचं सगळ्यात पहिले तर या क्वाड्रंटमध्ये फॉर्म्युला बनते π - थीटा या क्वाड्रंटमध्ये फॉर्म्युला बनते π - थीटा. कसा सांगतो तुम्हाला पहा हा जो अँगल असते हा असते 180च्या कमी हा टोटल 180 असते पण याच्या आतमधला जो अँगल असेल तो 180 पेक्षा कमी असते आणि पायची व्हॅल्यू राहते 180 म्हणजे आपल्याकडे काय येईल हा फॉर्म्युला π - थीटा π - थीटा कितव्या क्वाड्रंटमध्ये 2 नंबरच्या क्वाड्रंटमध्ये आणि 2 नंबरच्या क्वाड्रंटमध्ये फक्त साइन पॉझिटिव्ह राहते फक्त साइन पॉझिटिव्ह राहते. तर मग इथं काय येईल हा साइन आहे ना π - x इथे डायरेक्ट साइन x बट इन केस ऑफ कॉस सेकंड क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह नसते कॉस सेकंड क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह नसते म्हणून काय इथं -cos x आणि त्याचा स्क्वेअर इंटू dx. पण पहा इथं स्क्वेअर आहे बाबू इथं स्क्वेअर आहे तर मग काय निगेटिव्हचा स्क्वेअर काय होते कधी पॉझिटिव्ह. मग आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 0 to π - x sin x इंटू cos x त्याचा होल स्क्वेअर म्हणजे डायरेक्ट घेऊ शकतो आपण cos ऑफ स्क्वेअर x इंटू dx. झालं दुसरं काय पहा हे घेतलं समजा आपण याला इक्वेशन देऊ शकतो
इक्वेशन आपलं हे 1 हे पहिलं इक्वेशन पहा, हे आपलं पहिलं इक्वेशन, हे आपलं सेकंड इक्वेशन. आपण काय करू, इक्वेशन 1 आणि इक्वेशन सेकंडचं ऍडिशन करू. पाहू चला. काय येणार, ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. पहा ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. मग काय येईल पहा, इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड जर आपण ऍडिशन केलं तर आय प्लस आय काय होणार 2y. पहा आय प्लस आय इज इक्वल्स टू इक्वेशन काय 0 to पाय x इंटू साइन x इंटू कॉस स्क्वेअर एक्स प्लस इंटिग्रेशन 0 to पाय. इथं काय आलं पाय मायनस एक्स, इथं काय फक्त पाय मायनस एक्स नंतर साइन एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स इंटू dx ॲज इट इज. आता दोन्ही इक्वेशन मध्ये कॉमन काय आहे पहा, दोन्ही इक्वेशन मध्ये ऍडिशन आहे आणि कॉमन आहे साइन एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स, साइन एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स. तो काढला आपण साईडनं. ट्वाइस आय इज इक्वल्स टू 0 to पाय. मग तो जर कॉमन काढला तर काय राहील आपल्याकडे एक्स प्लस पाय मायनस एक्स इंटू साइन एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स इंटू dx. पहा निगेटिव्ह एक्स आणि पॉझिटिव्ह एक्स कॅन्सल. 2i इज इक्वल्स टू 0 to पाय, 0 to पाय एक्स इंटू साइन एक्स इंटू एक्स नाही पाय इंटू साइन एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स इंटू dx. 2y इक्वल्स टू पाय घेतला बाहेर 0 to पाय साइन एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स इंटू dx. चला सबस्टिट्यूशन करू आपण. पहा काय करावं लागेल, पुट काय करतो मी, कॉस एक्स इज इक्वल टू टी पुट करतो. कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. पहा मायनस साइन एक्स इंटू dx इज इक्वल टू dt. बट इथं काय आपल्याकडे साइन एक्स इंटू dx आहे, म्हणजे हा साइन एक्स इंटू dx इक्वल टू मायनस dt. साइन एक्स इंटू dx इक्वल टू dt. आता आपल्याला जर सबस्टिट्यूशन केलं आपण ना तर लिमिट पण चेंज होतील. वेन x इक्वल टू 0 देन t इक्वल टू वेन जेव्हा आपण x 0 घेतो तर t भेटते आपल्याला -1 आणि x इक्वल टू 0. थांबा एक मिनिट मला चेक करू द्या की बुवा x इक्वल टू 0 देन t इक्वल टू 1, x इक्वल टू दुसरी लिमिट आहे आपल्याकडे पाय देन t इक्वल टू -1. पहा या साईडचं मी मोडतो, या साईडचं तुम्ही लिहून घेसाल. पुढे थोडासा फक्त 2-3 कन्सेप्ट लागतात या क्वेश्चन मध्ये, थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे. मग काय येणार, ट्वाइस आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 1 to -1. लिमिट चेंज झाले आपल्या 1 to -1. त्यानंतर आतमध्ये काय हा पाय जसा तसा पहा, हा पाय इंटू 1 to -1. त्यानंतर आतमध्ये आलं पहा कॉस एक्स आपण टी पुट केलं म्हणजे इथे टी स्क्वेअर, इथं काय येणार टी स्क्वेअर आणि साइन एक्स इंटू dx काय आहे ते मायनस dt इंटू dt. पहा लक्ष द्या. ट्वाइस आय इक्वल्स टू 2i इक्वल टू हे मायनस साइन बाहेर काढली मायनस पाय इंटिग्रेशन ऑफ 1 to -1 टी स्क्वेअर इंटू dt. आपल्याकडे एक प्रॉपर्टी आहे, जर आपण काय केलं लिमिट इंटरचेंज केल्या, अप्पर लिमिटच्या ठिकाणी लोअर लिमिट आणि लोअरची अप्पर केली तर काय होते, फक्त साइन चेंज होते, दुसरं काहीच चेंज होत नाही. पहा हे होते आपल्याकडे a to b f of x इंटू dx इज इक्वल्स टू मायनस b to a f of x इंटू dx. फक्त चेंज काय होणार आहे साइन. मग इथं पहा इथं तेच करतो मी, काय करतो फक्त ट्वाइस आय इज इक्वल्स टू हे मायनस पाय जसा तसा लिमिट चेंज करतो, हा मायनस घेतला खाली वरती घेतला पॉझिटिव्ह तर इथं निगेटिव्ह साइन येणार आणि टी स्क्वेअर इंटू dt ॲज इट इज. पहा निगेटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह पॉझिटिव्ह पाय इंटिग्रेशन ऑफ -1 to 1 टी स्क्वेअर इंटू dt. मग आता आपल्याकडे पहा फंक्शन आलं एफ ऑफ एक्स. काय आपल्याकडे एफ ऑफ एक्स एक प्रॉपर्टी आपली मायनस a to a या फॉर्म मध्ये आलं. एफ ऑफ एक्स आहे आपल्याकडे टी स्क्वेअर, एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल्स टू मायनस टी स्क्वेअर काय ते डायरेक्ट टी स्क्वेअर म्हणजे एफ ऑफ मायनस एक्स इक्वल्स टू एफ ऑफ एक्स. म्हणजे जे फंक्शन आहे ते फंक्शन आहे आपल्याकडे इवन फंक्शन. पहा इथंच ऍडजस्ट करतो थोडंसं. पहा द फंक्शन इज ॲन इवन फंक्शन आहे. तर मग 2i इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ पहा -1 to 1 इथं काय होतं टी स्क्वेअर इंटू dt. पहा टी स्क्वेअर इंटू dt काय लिहिता येते आपल्याला, टी स्क्वेअर इंटू dt इज इक्वल टू पहा इथं पाय होता पहा इज इक्वल टू पाय इंटू 2 0 to 1 बसते का. ठीक आहे पहा थांबा 2 मिनिटं. जे होतं आपल्याकडे 2i इज इक्वल टू काय होतं, हा 2i इज इक्वल टू पाय इंटिग्रेशन -1 to 1 टी स्क्वेअर इंटू dt. तर याला आपण लिहू शकतो हा पाय इंटू 2 0 to 1 त्यानंतर टी स्क्वेअर इंटू dt. पहा 2 पाय आणि इकडे काय आहे 2i
इथं आहे 2i आणि इंटिग्रेशन ऑफ 0 to 1 t स्क्वेअर इंटू dt. पहा हा 2 आणि हा 2 कॅन्सल. i इज इक्वल्स टू पाय इंटू आता इथं टी स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स टू द पॉवर एनच्या फॉर्ममध्ये आहे म्हणजे टी क्यूब अपॉन 3 आणि लिमिट काय 0 to 1. i इज इक्वल्स टू पाय इंटू एक वेळेस लिमिट 1 पुट करा 1/3 - 0. आता पाय मल्टिप्लाइड बाय 1 पाय बाय 3 हे झालं याचं आन्सर शेवटचं.